आज आपण आलो आहे तीनविरा धरण। दाब नाशी त्याला घरी अलिबाग स्टँडच्या समोरच आहे। मराठी बिर्याणी। हा तर नमस्कार, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर जसं की तुम्ही लास्टच्या ब्लॉगमध्ये बघितला, आपण आलो अलिबागला। पूर्ण ट्रॅव्हल ब्लॉग होता तो आपला। आणि आत्ता जसं मी लास्ट ब्लॉगमध्ये बोललो की आपण एका स्पॉटवर थांबणार आहे, तो स्पॉट मी तुम्हाला दाखवतो आता। तो हा बघा, हा तो स्पॉट आहे। वरती आहे ना धरण आहे, म्हणजे वरती फुल पाणी आहे। ते इकडून चढून नंतर मी तुम्हाला दाखवतो वरती किती पाणी आहे ते। आणि इकडे आहे ना असा तो धरणाचं पाणी ओव्हरफ्लो होऊन खाली येतोय। तर हा पूर्ण ह्या जागेवरती कोण नाही, फक्त आपणच आहे। म्हणजे हिडन जेम बोलू शकतो याला, की आपण हिडन जेमवरती आलो। कारण की हिडन जेम बोलून पब्लिक आपल्याला आणते, पण तिथे मजबूत क्राऊड असतो। पण इथे विदाऊट क्राऊडलेस। आता आम्ही तिघंजणं पुढे आलो आहे। अजून आपली गाडी पाठवून येते ना, ती लोक थांबलेत। तर ती लोक आल्यावरती आपण सर्व इकडे पॅक करून टाकायचं। सध्या तरी मी, मनीष आणि अभिषेक आहे, आम्ही तिघंजण आहे। आता इकडून खाली उतरतोय। हां, खाली आलो। आता पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो कसं आहे ते। बाकी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच। नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे तीनविरा धरण। आणि तुम्ही हे दृश्य बघू शकता, किती सुंदर आहे। आणि आपला भाऊ जुगल रोज इथे ब्लॉग काढत असतो आपले। आज आपण त्याचा ब्लॉग घेऊया। हे बघा, पोस्ट देतोय तो, आणि मनीष त्याची फोटोग्राफी करतोय। तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटतंय। अंडी सोड। तर जसं की तुम्ही आता बघितलात, मी तुम्हाला एक स्पॉट दाखवला जो हिडन जेम म्हणून। तर ॲक्च्युअलमध्ये तो हिडन जेमच आहे, कारण की तिकडे ना एंट्री नाही। तर आम्ही लोक गेलो तिघंजण, तिथे फोटो वगैरे काढला। आणि तिकडून परत मग तिकडचे जो असतात काय वॉचमॅन टाईप, वॉचमॅनच ना, गावकरी नव्हता, तिकडचा रखवाला होता, केअरटेकर। हा केअरटेकर होता। तर तो आम्हाला बोलला की ते अलाऊ नाही, थोडा खराब झाला धरण म्हणून। तर आम्ही लोक पण तिकडनं निघालो। आता गाडीमध्ये आलो परत। आता इथून पुढचा स्पॉट कुठे जाणार ते आम्हाला माहीत नाही। ज्याच्या गावी आलो आहे तो आमच्यासोबत नाही आहे सध्या। आता बघूया इथून पुढे कुठे जातो। आता दुपारचे वाजले 2, 2:15 झाले। आणि भूक तर खूप लागली। आली आमची दुसरी गाडी पण आली तिथे। हा डमडमच्या पुढे गेले ते बघा, ती पुढे लावतात ती गाडी। ती लोक सांगतील आपल्याला इथून कुठे जायचं। तर थोडी गरमी आहे म्हणून मी, मने आणि वैभव आम्ही लोक बसलो AC मध्ये। मने गाडी चालवतो तो आता। हो, मी डिफेंडर शिवाय गाडी चालवत नाही। डिफेंडर कोण? राजसाहेबांची, डायरेक्ट अमित साहेबांची गाडी चालवायची डायरेक्ट। ते लोक उतरलेत तिकडनं गाडीमधून। पुढे बघूया आता काय प्लॅन असेल ते, मला पण नाही माहिती। पुढे बघूया आपण। आणि आपली सवारी निघालेली आहे। ॲक्च्युअलमध्ये ना मी सांगतो तुम्हाला, अलिबागमध्ये आम्ही लोक आलोय, पण इकडचे रस्ते आहेत ना, म्हणजे खूप छोटे रस्ते आहेत, नॅरो एकदम। जसे आपल्या गावामध्ये खेड्यामध्ये आतमध्ये रस्ते असतात ना, हे तसे रस्ते आहेत। आणि इकडे तर रेग्युलर पब्लिक येते ना, त्या हिशोबाने इकडचे रस्ते ना ह्याच्यापेक्षा अजून चांगले पाहिजे होते, म्हणजे मोठे पाहिजे होते। कारण की सिंगल लेन रस्ते आहेत ना, विकेंडला खूप हालत खराब होत असेल, कारण की रेग्युलरवाला रोड आहे इथे, असे नाही पाहिजे। वैभव, तुझा काय एक्सपिरियन्स आहे इथे येण्याचा? बरोबर, तुम्ही जे बोलतात आहे ते एकदम बरोबर बोलतात आहे। कारण लोकांची डेलीची रहिवासी आहे इकडे येण्या जाणारे, त्यांना हे कळलं पाहिजे। तुमच्या बोलण्याप्रमाणे जे काय बोललात आहे ते मला अगदी पटलेलं आहे। मला असं वाटतं की ह्या विषयावर आपले म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहेत, राजू मामांना आपण 2 गोष्टी विचाराव्या असं मला वाटतं। तुम्ही मला आता एवढा सन्मान का दिला तो मला समजला नाही ऍक्च्युअल मध्ये, नाही तेव्हा शिवाय घालत असतो। पण हा व्हिडिओ चालू म्हणून एवढा तुम्ही आम्ही करतोय, चांगला वाटला। त्या पुढच्या कुठे पळवली बघ त्या लोकांनी। हा आतमधला रस्ता आहे मस्त। बघ ओव्हरटेक बघ, त्याला दाब नाशी त्याला घरी जायची घाई लागले। चला आता आपण पोचलोय स्पॉटवरती। ज्या स्पॉटवरती आपण निघालेलो, तिथून सर्व निघालो, सर्व सामान वगैरे घेतला। आपली अर्धी पोरं तुम्हाला दिसत असतील तर टी-शर्ट मध्ये पुढे गेली। आणि आम्ही लोक आता पाठून सर्व निघालोय। हे बघा, हे सर्व काय चिकन, आपला प्रसाद दादा पण आहे, हे पण मस्त। काय याच्यामध्ये रे? चिकन आहे, चिकन बघताय पूर्ण। पूर्ण तयारी नाही रे, पाण्याच्या बाटल्या वगैरे सर्व पॅकर राजू दादा। वैभवचा फॅन भेटला अलिबाग मध्ये। वैभव कडनं आता पार्टी आहे, दिली ना आता पार्टी। आज माझा पूर्ण पॅकर वैभव दादाच आहे।
थँक्यू सोन्या. इकडून ट्रॅक चालू होतो हा, इथून ट्रेकिंग चालू होते असली. जात होते. हे बघा ही सर्व आपली पब्लिक जाते आणि आमची हो आमची ट्रेकिंग चालू झालेली आहे. तुम्ही बघू शकता आम्ही मुंबईवरून निघालोय. स्पॉट आम्हाला भेटला नाही. सध्या आता आम्ही चालतो सर्व सामान घेऊन. हे आमची पोरं पार्टी उभी आहेत. सगळी उभी म्हणजे चालतात आहेत. प्रसाद दादा खतम प्रसाद दादा खतम. आता तुम्ही आमचा संघर्ष बघू शकता. आम्ही रानातून चालत जातोय. एकतर एवढी भूक लागली ना आम्हाला, त्यामध्ये एवढा चालत जायचं. तर बघा प्लेट वगैरे सर्व घेऊन जातोय. जेवणार वगैरे सर्व वरतीच आम्ही आता, कारण खूप भूक लागले. सर्व सामान घेऊन जातोय जेवायचं वगैरे आम्ही. हा बघा आमचा सोन्या. हे पाठून अजून पोरं येतात आहेत आपली. हा बघा आता आपण आलोय नदीमध्ये. तो धबधबा आहे ना तो थोडा इथून वरती आहे, पण आम्ही लोक थोडा इथेच थांबतो कारण की इथे पण चांगला. तो बघा तिकडे तुम्हाला भावे दिसत असेल. खोल पाणी आहे इकडे पण आणि ही कंटिन्यू अशी नदी आहे. तर हा स्पॉट आहे आपला आता जिथे आपण एन्जॉय करणार आहे. तर आता आम्ही लोक इथे जरा थोडा टायमाने एक्सप्लोर होईल. तो पण ते व्हिडिओ इकडेच थांबवतोय मी आणि थोडे मजा करून घेतोय. बाकीचं पुढे काय असेल ना ते व्हिडिओमध्ये ॲड होईल. आम्ही लोक घरी वगैरे पण जाणार आहे, ते पण ह्या व्हिडिओमध्ये बघाल तुम्ही. तर भेटूया थोड्या वेळामध्ये. चला. आमच्या राकेश भाऊच्या बोलण्यावरून आम्ही आता चालू केलेलं आहे. गोट्या नाचून तर दाखव जरा पोरांना. आमच्या इकडे जेवणाची पण सोय आहे. तुम्ही बघू शकता आमचे प्रसाद दादा जेवायला बसलेले आहेत. जेवणाचा मेन्यू सांगा जरा. खूप भूक लागली आहे. चिकन बनवलं ते पण चुलीवरचं आणि एक नंबर मजा येते भाई. एक नंबर मजा. अशा प्रकारे ज्या स्पॉटवरती आम्ही लोक थांबलेलो त्या स्पॉटवरून निघालेलो आम्ही लोक. आता संध्याकाळचे 6:15 झाले. आता आमच्या गाडीमध्ये अतुल आहे, पाटील मने आहे, राकेश आहे आणि वन साईड राजूदा. आम्ही लोक असे निघालोय. आता एक गाडी आपली पुढे गेली, बाईक पुढे गेले आणि आता जातो आम्ही भावेशच्या घरी. तो पुढचा जो पण काय कार्यक्रम असेल तुम्हाला भावेशच्या घरी बघायला भेटेल. तर बनून राहा व्हिडिओमध्ये. सर्व एन्जॉयमेंट जे पण आम्ही करणार आहे तुम्हाला सर्व व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. हॅलो हॅलो हॅलो. तर नमस्कार. जसं की तुम्ही बघताय झालाय पूर्ण काळोख आणि आम्ही लोक आलो स्पॉटवरती. हा आपल्या भावेशचं घर आहे. थोडा काळोखामध्ये दिसत नाही. लाईट वगैरे चालू करतील ना तेव्हा तुम्हाला दाखवतो. आपल्या दोन्ही गाड्या इकडे पार्क केल्यात आणि अलिबाग मेन सिटीमध्येच आहे. इथे सर्व असे बंगलो वगैरे आहेत. तर तिथे आपल्या भाऊचं पण घर आहे. तर पुढे व्लॉगमध्ये दाखवतो. आता कसं आहे, आता आलो ना पहिला फ्रेश वगैरे होऊन घेतो. मोबाईल आणि गोप्रो चार्ज करतो कारण की दोघांना पण चार्जिंग जरा पण नाही. तर अर्ध्या तासामध्ये चार्ज वगैरे करून मग परत मी व्हिडिओला करतो सुरुवात. तेव्हा पुढे व्हिडिओमध्ये बघा कसं सर्व आहे ते. तोपर्यंत चला बाय बाय. आम्ही आता भावेशच्या घरातनं बाहेर आलो आहे शॉपिंगसाठी. इथे अलिबाग डेपो आहे पुढे. आता आमची शॉपिंग चालू आहे. म्हणजे आता बिर्याणी वगैरे सर्व घ्यायचं आहे ना आम्हाला. तर थोडा चटर सामान वगैरे जे पण काय असेल ना ते शॉपिंग करतो. तर तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय घेतो ते. आता आम्ही घेणार आहे बटर टोस्ट. दोन बाकीचे लोक आहेत ना घरी आहेत आणि मी बाहेर आलो. मी म्हणजे आम्ही 5 जण बाहेर आलो. तसं फिरलो खूप जागी पण व्हिडिओ काढायला भेटली नाही. शॉपिंग वगैरे करत होतो. आपला गोप्रो लावला चार्जिंगला आणि या मोबाईलची पण बॅटरी आहे ना 3% उरले म्हणून बोललो थोडा व्हिडिओ काढून घेऊया पुढे. आता आम्ही अलिबागमधली फेमस आईस्क्रीम खातोय. सर्वजण बसलो आम्ही लोक आईस्क्रीम खायला. भावेश दादा आम्हाला घेऊन आला इकडची आईस्क्रीम खायला. तर मी आता फटफट ब्लॉग काढतोय. फटफट हा इथे यायला तर हक्कानी खायला या. आता आणि आम्ही हे घेतो बिर्याणी पण गरम गरम बिर्याणी आपली. हा बोल 15 कार्टन बिर्याणी. हा बोल. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आलोय. आपण जे बाजारामध्ये गेलेलो मार्केटला तिथून आलोय घरी. आता हे जे आपले सर्व मंडळी आलेले सर्व कुडूक झालेत. हा विकी आहे, गोट्या, हरेश, मन्या, अभि, हां सनी तर माझ्यासोबत होतं मी बघितलं तुम्ही. त्यानंतरला पैकर राजूदा
कवड जागा आहे, अजून वैभव पण जागा आहे, कुलदीप जागा आहे, हा प्रसाद तर आमच्यासोबतच होता, भावेश पण आमच्यासोबत होता. हे लोक सर्व जागे आहेत, बाकीचे सर्व कुडूक झालेत तिकडे. आता पुढे बघूया आपल्याला काय प्लॅन आहे, कसं काय करायचं आहे ते. पुन्हा आहे अलिबागमध्ये आणि आज डे 2 आहे इकडे. काल रात्री झोपायला तर मजबूत लेट झाला आम्हाला आणि आता सकाळी उठलो. अर्धजण अजून फ्रेश होतं, तर मी मी पण झालो फ्रेश. आता त्यानंतरला बोललेत की इकडे एक फेमस आहे, काय बोलतात त्याला, चायवाला. तर चायवाल्याच्या इकडे जाणार आहे, म्हणजे चाय पियायच्या सर्वांना. तर इकडे अलिबागमध्ये एक फेमस आहे, तर तिकडे जाऊया. आणि आज दुपारनंतर निघणार आम्ही लोक 4-5 वाजेपर्यंत. तर त्याच्या आधी जे पण काय होतं तुम्हाला सर्व ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. दुपारपर्यंत कुठे फिरायला जाणार किंवा काय ते पण तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला भेटेल. अलिबागमधले कोणते चांगले प्लेस आहेत ते. आता निघतो आम्ही लोक, 5-10 मिनटामध्ये निघू आणि पुढे जे पण काय इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटेल. तर चला आता निघून डायरेक्ट व्हिडिओ स्टार्ट करतो. आम्ही लोक आता निघालो चाय नाश्ता करायला. हे बघा हे पुढे आहेत, तर इथे लाईनीमध्ये ना मजबूत बंगलो आहेत सर्वात बेस्ट बघा हा बंगला आहे, रावस बंगला. असा बंगला बांधणार प्रसाद दादा. बघू आता उद्या आयुष्य चांगलं झालं तर मग नक्की असा एक बंगला असेल आपला देखील आणि सर्व मित्र आपले असेच बंगल्यावरती भेटतील तुम्हाला. रावस यार. तर कधीतरी पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला प्रसाद दादाचा बंगला बघायला भेटणार आमचा अलिबागमध्येच. हां अलिबागमध्ये ठासून एकदम अलिबागमध्येच बांधणार. तर आता आम्ही आलो चाय पियायला, बाकीचे घरी झाले. आम्ही इकडे येतो चहा प्यायला नेहमी. चहाचा अड्डा आहे, तर बघूया चाय कशी आहे इकडची. चाय पिवा गरम आहे एकदम. थोडा हलका पाऊस पण पडायला आहे, कारण आम्हाला दिवसभर भेटला नाही, आज भेटतोय. बघूया पाऊस. ही आहे चायची खासियत, चाय पाऊस चाय विथ पाऊस. मना काय चॅलेंज आहे? चॅलेंज आहे तुला, हा बिस्किटचा पुढा फोडून दाखवायचा, पण तो एक पण बिस्किट फुटला नाही पाहिजे. बघ हा कसा फोडायचा ते दाखवा. हा असा कसा फोडायचा दाखव त्याला आधी. हे बा असा असा फोडायचा पण फुटला नाही पाहिजे एक पण. तसं तुटला नाही तर एक बियर येईल. एक पण बिस्किट तुटला नाही पाहिजे. तुटला नाही पाहिजे. उलटा तुटला. कुठे तुटला? नाही तुटला. आवाज सर्व पण काही तुटलेला हा बाई बाद झाला बाद तुटला. आता चाय नाश्ता सर्व करून आलो, बाहेर बसलोय घराच्या सर्वजण. त्या घराच्या आतमध्ये बनतोय आपला चिकन आणि मटन आणि बाकीचे काय करतात इकडे मटन चिकन. आणि इकडे भावेचा भाव आहे, इथे अंडी बॉईल होतात आहेत आणि इथे मटणाची तयारी चालू आहे आमची. सुका मटण, ओला मटण सगळं ते जसं 3 पट. आता मी तुमच्या समोर एक मॅजिक दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता, ज्यामध्ये आपलं ही मॅजिक शिकवणारे आमचे एअर इंडियाचे कलाकार दाखवणार आहे. हे त्याला दुःख कसलं झालं ते सांग. चला आपले बघूया काय. आम्हाला दुऱ्या वाटले काय पण दुरी ठेवा सर्वांनी. हे काय पत्ते आहे काय? हे द्या. तो खरकटा दिलाय दे रे. एक ते सँडविच सेंटर. भावे भाऊ कसं वाटतंय? एक नंबर. अजून आपलं मटण शिजलं नाही, शिजतंय. चिकन झालंय आपलं. चिकन दाखवतो मला. का चिकन कडक एकदम. आपले शेफ इकडे आहेत. आता आपला बनतोय मटण आगरी पद्धतीने बनतोय एकदम. हा आपला बनतो मटण वैभव होईल कडक एकदम लाल. आता दुपारचे 2-2:30 वाजले. बाहेर जाता जाता इथे पत्ते खेळत बसले, तिकडे झाले. आम्हाला लागले भूक. मी काय बोलतोय, सुक्या चिकनला हा घ्या आणि ओल्या चिकनला सुकाची. आता लागले भूक तर आम्ही घेतो जेवायला. आमचं मटण आहे, मटण आहे इथे सुका आणि ओला मटण.
आता आपण घेऊया जेवून, पाव वगैरे मस्त आहे, खाऊन घेऊया. दिवसभरातला पहिला आता चांगला काम करतो आम्ही. म्हणजे सकाळपासून आहे ना वैतागलेलो अक्षरशः लोकांना बोलून की चला निघूया, पण आता दिवसभरातून पहिल्यांदा असं वाटलं की आज अलिबागला आलोय मी. आता आम्ही लोक राकेश, वैभव, एकतेश, आपला विशाल, याला गोट्या बोलायची सवय झाली तर नाव आठवत नाही. तर आता बघूया कुठे जातो आपण. अलिबाग बीचला ना, अलिबाग किनाऱ्याला जातो. तुम्हाला किनारा दाखवतो अलिबागचा कसा असतो. ते घर लय बघितलात आणि आमची मस्ती मजाक लय बघितलात. आता किनारा बघा तुम्ही. आलोय आपण अलिबाग बीचला. असं वाटतं आम्हाला आम्ही जुहू बीचलाच आलोय, कारण की आमच्यासाठी बीच म्हणजे काय नवीन आहे. समोर आहे कुलाबा किल्ला आहे, कुलाबा किल्ला आहे. आता अजून थोडा पुढे जाऊन बघूया काय सीन आहे ते. आता इकडून पण आम्ही लोक निघालोय. गरमी एवढी आहे ना, तर इकडे पण काय मजा आली नाही. आम्ही फक्त जस्ट असं स्पॉट बघायला आलेलो की कसं आहे काय आहे ते. बाकी जास्त नाही, की आपली अर्धी पब्लिक घरीच आहे आणि फक्त आम्ही 5 जण पुढे आलेलो इकडे फक्त स्पॉट बघायला. कसं आहे ते वैभव करवडकर, वैभव करवडकर स्पा देत आहेत. आपला भाऊ थकला आहे रे. अच्छा, बघा तुम्ही बघून घ्या ही टेक्निक. उद्या जर काय झालं त्याची जिम्मेदारी आमची नाही, हे अगोदरच सांगितलं आहे. चला गाईज, आता आम्ही निघतो आहे. मला माहिती आहे या टायमाला तुम्हाला असा व्हिडिओ आवडला नसेल, पण नेक्स्ट टाइमचा जो काही पिकनिकचा प्लॅन असेल ना, तेव्हा नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल. चला, आता पण आवडेल, असा बनवला आम्ही तो आवडेल, कारण की आम्ही पूर्ण तर त्यामध्ये सर्व दाखवू नाही शकत. जेवढा होतं तेवढं दाखवलं. 1.5 तास झाला जेवतोय. सीन झालाय, काय झालं? एक मोठा सीन झालाय. आपल्या विकी भाऊंचा नॅपकिन हरवलाय. अरे भेटलाय. काय 1.5 तास काय? 1.5 तास बाबा आमचा जेवतोय. 2 तास जेवतोय. किती? 9 वाजता भाऊ किती वेळ जेवतोय? तोपर्यंत आपला आजचा सफर एवढाच होता आणि भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.